श्री स्वामी समर्थ. नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने. मागील भागात आपण बघितलं, रितेश प्रियाशी बोलत असतो. रितेश: प्रिया, तुला रितू म्हणायला आवडेल का ग? मग म्हणत जा ना, मला पण आवडेल तू मला रितू म्हटलेलं. रितेश असं म्हणताच प्रिया परत लाजते. ती अजूनही खाली मान घालून बसलेली असते. रितेश तिच्या हनुवटीला धरतो आणि तिचा चेहरा वरती करतो. आता ते दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. ते दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. इतक्यात दारावरची बेल वाजते. आता पुढे. दाराच्या बेलमुळे दोघं भानावर येतात. प्रिया पटकन रितेशच्या मांडीवरून उठून किचनमध्ये पळून जाते. ते पाहून रितेश वैतागून म्हणतो, नको तेव्हा वाजली ही दारावरची बेल. असं म्हणत दार उघडायला जातो तर दारात पाटील सर, जो, राहुल आणि त्याची एक मैत्रीण उभे असतात. रितेश सर्वांना गुड मॉर्निंग म्हणतो आणि घरात बोलवतो. सर्वजण त्याला गुड मॉर्निंग म्हणतात. प्रिया पण किचन मधून डोगत असते. जोला पाहून ती किचन मधून बाहेर येते आणि जोला हाय करते. जो आणि ती मुलगी डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसतात. प्रिया सर्वांना पाणी देते आणि चहा ठेवण्यासाठी किचन मध्ये जाते. इतक्यात रितेशचे आई वडील त्यांच्या रूम मधून बाहेर येतात. रितेशचे वडील हॉलमध्ये सोफ्यावर बसतात आणि आई ज्योत्स्नाजवळ बसते. रितेशची आई: काय रे राजू, तुझं लग्न ठरलं असं सांगितलं मला रितेशने. पाटील सर: हो हो मावशी, मागच्याच महिन्यात लग्न ठरलं. रितेशची आई: ह्या दोघींपैकी कोणती आहे मग माझी सुनबाई? पाटील सर ज्योत्स्नाला खुणवतात. ज्योत्स्ना लगेच उठून रितेशच्या आईचा पाय पडते. रितेशची आई जोला आशीर्वाद देते. सदा सुखी राहा बेटा. आणि जोचा चेहरा हातात घेते आणि म्हणते, राजू, सुंदर आहे रे पोरगी. असं म्हणताच जो खाली बघत लाजते. पाटील सर: मग मावशी, चॉईस कुणाची आहे? रितेशची आई: म्हणजे लव्ह मॅरेज आहे का? पाटील सर: मग विषय आहे का मावशी? मी जिथं, प्रेम तिथं. रितेशची आई: चांगलं आहे बाबा तुझं. आणि मग ही दुसरी मुलगी आणि तो मुलगा कोण? रितेशची आई राहुलकडे बोट करून म्हणते. राहुलला कळत नाही आता काय सांगावं. इतक्यात प्रिया चहा घेऊन येते. ती सर्वांना चहा देते आणि सासूबाईंना सांगते, तुमचा नाश्ता पण रेडी आहे. सासूबाई बरं असं म्हणतात. रितेशची आई: राजू, तू अजून सांगितलं नाही, ही मुलगी आणि तो मुलगा कोण आहे? आता राहुलचे इंडिकेटर लागतात. तो काही बोलणार इतक्यात पाटील सर म्हणतात, ते दोघं माझे विद्यार्थी आहेत. असं म्हणताच राहुल जरा रिलॅक्स होतो. रितेशची आई: बर, मला वाटलं या दोघांचं पण लग्न ठरलंय म्हणून तुमच्या सोबत आले आहेत. रितेशच्या आईचं बोलणं ऐकून प्रिया आणि जो एकमेकांकडे पाहून हसतात. राहुल तर चक्क लाजतो आणि ती मुलगी थोडं तोंड वाकडं करून रितेशच्या आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. चहा होताच ते सर्व घराबाहेर पडतात. सर्व बाईकवर निघतात. रितेशने प्लॅन केलेला असतो म्हणून रितेशच्या बाईक मागे दोघांच्या बाईक असतात. एका तासाने ते वर्सोवा बीचवर पोहोचतात. बीचवर जाताच जो आणि प्रिया पाण्यात खेळायला जातात. रितेश आणि पाटील सर गप्पा मारत थांबतात व राहुल आणि ती मुलगी पण एका दुकानाच्या शेडमध्ये खुर्चीवर बसून गप्पा मारू लागतात. थोड्या वेळाने रितेश प्रियाला आवाज देतो आणि राहुल बद्दल विचारतो. राहुल कस काय जॉईन झाला आपल्या ट्रिपला? आणि ती मुलगी कोण आहे? प्रिया: पाटील सरांनी परमिशन दिली होती त्याला. आणि ती मुलगी सुषमा आहे, आमची ज्युनियर आहे. राहुल लाईक करतो तिला. रितेश: अच्छा, राहुलला राजूने परमिशन दिली का? प्रिया मान हलवून हो म्हणते. यांचं बोलणं होईपर्यंत पाटील सर जोवर पाणी उडवू लागतात. मग जो पण त्यांच्यावर पाणी उडवू लागते. त्यांना असं खेळताना पाहून प्रिया रितेशला म्हणते, यांना काही डिस्टर्ब करू नये नाही का? रितेश: बरोबर आहे. गुड. राहुलला तर सांगायची गरजच नाही, तो आधीच कोपच्यात जाऊन बसला आहे. प्रिया: तो त्या बाबतीत एक नंबर आहे आणि अनुभवही आहे म्हणून. रितेश: हो का, अनुभव आहे त्याला? प्रिया: हो, आधी एक गर्लफ्रेंड होती त्याला. तो सिरियस होता, पण तिला काय झालं कुणास ठाऊक, तिने ब्रेकअप केलं याच्यासोबत. रितेश: लग्न ठरलं असेल तिचं म्हणून तिने ब्रेकअप केलं असेल. प्रिया: नाही नाही हो, ती आमच्याच कॉलेजमध्ये शिकते आहे अजून पण. लास्ट इयरला आहे ती. रितेश: ओके, जाऊ दे, जे झालं ते झालं. पण तो आता बिझी आहे आणि खुश दिसतो आहे. प्रिया: डोंट नो. रितेश: ठीक आहे, त्याचा विषय ठेव बाजूला. आपलं सकाळचं बोलणं अर्धच राहिलं, त्याबद्दल कधी बोलायचं?
रितेशने असं म्हणताच प्रियाला सकाळचं सर्व आठवतं आणि ती लाजू लागते. तिचे गाल गुलाबी होतात. तिच्या पोटात फुलपाखरे उडू लागतात. रितेश, चल आपण वॉक करून येऊ प्रिया. प्रिया मान हलवून हो म्हणते. दोघं समुद्र किनारी चालू लागतात. लाट आली की त्यांच्या पायांना स्पर्श करून परत जात होती. लाट स्पर्श करताच दोघांच्याही पायांना गुदगुल्या होत असतात. रितेश, प्रिया. प्रिया, हा बोला ना. रितेश, तुला आवडेल मला ऋतू म्हणायला? प्रिया लाजते आणि मान हलवून हो म्हणते. रितेश, मला असं इशाऱ्याने उत्तर नको यार, तू स्पष्ट बोल की हो किंवा नाही. प्रिया जरा लाजते. समुद्राची लाट आधीच पायाला गुदगुल्या करत असते आणि आता रितेशचे शब्द तिच्या पोटात गुदगुल्या करत असतात. ती तिच्या भावनांना कंट्रोल करते, त्यामुळे तिला बोलायला जरा उशीर होतो. रितेश, बोल ना प्रिया, प्लीज. प्रिया हिम्मत करून सर्व स्पष्ट बोलायचं ठरवते. प्रिया, अहो, खरं आणि स्पष्टच सांगते, मला आवडेल तुम्हाला ऋतू म्हणायला. पण पण आपण दोघच राहत नाही. आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो. आई पप्पांना बिलकुल आवडणार नाही मी तुम्हाला ऋतू म्हटलेलं. पप्पांचं इतकं काही वाटत नाही मला किंवा माहिती नाही. पण पण आईंना नक्कीच आवडणार नाही. प्रियाचं असं स्पष्ट बोलणं ऐकून रितेश शॉक होतो. तो तिचं सर्व बोलणं शांतपणे ऐकतो. त्यालाही तिचं बोलणं पटतं. त्याला असं शांत झालेलं पाहून प्रियाला वाटतं रितेशला तिच्या बोलण्याचा राग आला की काय. प्रिया, अहो सॉरी, राग आला का तुम्हाला? मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं हो. पण मी प्रॅक्टिकली बोलते आहे. रितेश, अगं नाही नाही ग, राग नाही आला. उलट छान वाटलं. तू खूप विचार करून वागतेस. मी तर विचारच केला नव्हता आई पप्पा कसे रिॲक्ट करतील म्हणून. तुझं एकदम बरोबर आहे. जेव्हा तू पुण्याला येशील तेव्हा बघू आपण. प्रिया, मी पुण्याला येऊ? कधी आणि का? रितेश, हो, तुझं शिक्षण पूर्ण झालं की तू पुण्याला ये कायमची. कारण मी आता पुण्यातच सेटल व्हायचं ठरवलं आहे. प्रिया, काय? का पण? तुम्ही परत मुंबईला का नाही येत आहात? रितेश, वेळ येईल तेव्हा सांगेल मी तुला सर्व. रितेशचं असं बोलणं ऐकून प्रिया विचारांमध्ये हरवून जाते. तिला कळत नाही रितेश मुंबईला परत का नाही येणार. ती इमॅजिन करू लागते तिची पुण्यातली लाईफ. पण तिला पुणे इतकं माहीत नसतं, म्हणून तिला काही इमॅजिन नाही होत. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर वैतागलेल्या भावना दिसतात. ते पाहून रितेश म्हणतो, प्रिया, तू आतापासूनच टेन्शन नको घेऊ पुण्याला येण्याचं. तू पुण्याला आले की मग बघूयात, ओके? प्रियाला पुण्याला जाणं पसनी पडत नसतं, म्हणून ती रितेशला काहीच रिप्लाय देत नाही. रितेश मनातच म्हणतो, सर्व मूड घालवला वाटतं मी प्रियाचा पुण्याला सेटल व्हायचं सांगून. यार, उगाच सांगितलं. तिला पटला नाही वाटतं माझा निर्णय. पण नंतर निवांत वेळ काढून तिला पटवून देईल मी माझा निर्णय. आणि मला पूर्ण खात्री पण आहे तिला माझा निर्णय नक्कीच मान्य असेल. असा विचार करत असताना रितेश आणि प्रियावर कोणीतरी पाणी उडवतं. ते दोघं त्या दिशेने पाहू लागतात. तर जो आणि पाटील सर एका वॉटर बाईकवर बसलेले होते आणि त्यांनी त्या दोघांवर पाणी उडवले होते. जो प्रियाला हात हलवून बाय करते. प्रिया पण तिला रिप्लाय देते. रितेश, प्रिया, चल आपण पण वॉटर बाईकवर बसूयात. प्रिया, हो हो चालेल ना, चला. दोघ जण वॉटर बाईक असलेल्या माणसाकडे येतात. पैसे भरतात. तो माणूस बाईक कशी चालवायची हे रितेशला सांगतो. दोघं लाईव्ह जॅकेट घालून एका वॉटर बाईकवर बसतात आणि समुद्रामध्ये जातात. प्रिया रितेशच्या कमरेला घट्ट धरून बसलेली असते. दोघं मस्त एन्जॉय करतात ती राईड. समुद्राच्या लाटांबरोबर त्यांच्या मनातले सर्व विचार पुसले जातात. राईड मारून ते परत किनाऱ्यावर येतात. बाईकवरून उतरतात. दोघं पण ओलेचिंब झालेले असतात. त्यांच्या 5 मिनिटं आधीच जो आणि पाटील सर पण बाईकवरून उतरलेले असतात. ते दोघं पण पूर्ण ओलेचिंब झालेले असतात. दोघं कपल्स एकमेकांवर पाणी उडवू लागतात. नंतर ते समुद्रामध्ये जातात आणि पाणी पाणी खेळू लागतात. प्रिया आपलं बोलणं विसरून, टेन्शन विसरून मन मोकळेपणाने खेळते आहे हे पाहून रितेशला जरा बरं वाटतं. भरपूर वेळ पाण्यात खेळल्यानंतर ते पाण्यातून बाहेर येतात आणि किनाऱ्यावरील एका दुकानाच्या खुर्च्यांवर बसतात आणि नारळ पाणी, मॅगी आणि भेळ ऑर्डर करून त्यावर ताव मारतात. ते राहुलला पण बोलवतात खाण्यासाठी, पण राहुल ऑलरेडी ऑर्डर करून खात असतो. पेट पूजा झाल्यानंतर चौघेजण तिथेच खुर्च्यांवर रिलॅक्स बसतात.
प्रिया आणि जो रिलॅक्स झाल्यानंतर रितेश आणि पाटील सरांना विचारून बीचवर वॉकला जातात. प्रिया, मस्त वाटत आहे ना ग बीचवर? जो, हो ना यार, खूप मस्त आणि रिलॅक्स वाटत आहे. प्रिया, किती छान आहे ना, आपण दोघी मैत्रिणी आहोत आणि आपले नवरे पण मित्र आहेत. जो, हो ना, खूप मस्त. हे खूप मस्त झालं की जीजू आणि हे मित्र आहेत, त्यामुळे आपण कायम सोबत राहू मुंबईमध्ये. जोचं बोलणं ऐकून प्रियाला रितेशचं बोललेलं आठवतं, पुण्यात सेटल होण्याचं. त्यामुळे प्रिया शांत होते आणि अशीच रिप्लाय देते. ते पाहून जो, काय झालं ग तुला? अचानक अशी सायलेंट मोडवर का गेलीस? प्रिया, काही नाही, जाऊ दे. तेव्हाच तेव्हा बघू. आता सोबत आहोत ना, आताचा क्षण एन्जॉय करू. जो, तेव्हाच म्हणजे केव्हाच बोलते आहेस तू? प्रिया, आपण पासआउट झाल्यानंतरच ग. जो, ओके, ठीक आहे. तेव्हाच तेव्हा बघूयात. पण आता मला तुला थँक्यू म्हणून मिठी मारावी वाटत आहे. प्रिया, मिठी मारण्यासाठी तू कधीपासून माझी परमिशन घेते आहेस ग? अरे मी तुझीच आहे. कधी पण मिठी मार. पण थँक्यू कशासाठी ग? जो लगेच एक क्षणही वाया न घालवता प्रियाला घट्ट मिठी मारते. पहिले मला तुला मिठी मारून घेऊ दे, मन भरून घेऊ दे, मग सांगते थँक्यू कशासाठी, असं जो म्हणते. असं म्हणताच प्रिया पण जोला घट्ट मिठी मारते. त्यांचं असं भरत मिलाप पाहून पाटील सर रितेशला म्हणतात, अरे आपल्यावाला तर आपल्याला मिठीत घ्यायचं सोडून एकमेकींना मिठीत घेऊ राहिल्या. असं म्हणून दोघं एकमेकांना टाळी देऊन हसू लागतात. प्रिया आणि जोची मिठी मारून मन भरल्याने ते दोघं मिठीतून वेगळे होतात. प्रिया, बोल आता, तू थँक्यू का म्हणालीस मला? जो, तू माझ्या लाईफ मध्ये आल्यामुळे हे मला मिळाले म्हणून. असं बोलून जो लाजू लागली. जोचे गाल गुलाबी होतात. जोचं बोलणं ऐकून प्रिया जोरात हसली आणि म्हणाली, अगं वेडे, माझ्यामुळे नाही मिळाले तुला ते, तू डिझर्व करते म्हणून तुला मिळाले आणि तू आहेस इतकी छान की तुला छानच लाईफ पार्टनर मिळेल. जो, ते काही असो, ड्रॉप लागल्यामुळे खूप वाईट परिस्थिती आली होती, पण नवीन वर्षाचं कॉलेज सुरू झालं आणि माझ्या लाईफ मध्ये राहुल आणि तू आलीस. तुम्हा दोघांमुळे माझ्या जीवनात रंग भरला गेला, नाहीतर माझे जीवन ब्लॅक अँड व्हाईट झालं होतं ग, बेरंग सारखं. जोचं बोलणं ऐकून प्रिया हसू लागते. जो, आता काय झालं तुला हसायला? प्रिया, तुझं बोलणं तुझं बोलणं बघितलं का कसं आहे? रंग, बेरंग, ब्लॅक अँड व्हाईट असं म्हणून ती परत हसू लागते. तिला हसताना पाहून जो पण हसू लागते. हसता हसता परत त्या दोघे एकमेकींना मिठी मारतात. जो आणि प्रियाला मिठी मारताना पाहून रितेश म्हणतो, अरे राजू, यांना काय झालं आज? हसू राहिल्या, एकमेकांना मिठी मारू राहिल्या. कॉलेजमध्ये पण असंच करतात का या दोघी? पाटील सर, नाही रे, कॉलेजमध्ये शिस्तीने राहतात एकदम. रितेश, चल मग जाऊयात आपण, विचारू त्यांना काय मॅटर आहे. पाटील सर, बरं बरं, चल चल. जो आणि प्रिया एकमेकींच्या मिठीत असताना त्यांच्यावर पाणी उडतं. बीचवरील ऊन आणि वाऱ्यामुळे त्यांचे कपडे नुकतेच वाळले होते आणि आता परत ओले नको व्हायला म्हणून त्या रागाने पाणी उडवणाऱ्याकडे पाहू लागतात. रितेश आणि पाटील सर पाणी उडवत असतात. प्रिया, अहो आमचे कपडे आता कुठे वाळले, प्लीज पाणी नका ना उडू. रितेश, बरं नाही उडवत. रितेश प्रियाजवळ येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो. ते पाहून पाटील सर जोच्या खांद्यावर हात ठेवतात. ते पाहून जो लगेच त्यांचा हात खांद्यावरून काढून टाकते आणि डोळ्यांनीच पाटील सरांना नको असं म्हणते. पाटील सर मान हलवून हो म्हणतात, पण ते थोडे नाराज होतात. जोला समजते की ते नाराज झाले आहेत. जो लगेच हळूच पाटील सरांचा हात तिच्या हातामध्ये घेते. अचानक झालेल्या जोचा हाताच्या स्पर्शाने पाटील सर चमकतात आणि जोकडे पाहू लागतात. जो डोळ्यांनीच खुणावते, आपण हातात हात घेऊयात. पाटील सर परत मान हलवून हो म्हणतात. रितेश आणि प्रिया हे सर्व तिरप्या नजरेने बघत असतात. प्रिया लगेच रितेशला पोटात हळूच कोपरखिळी मारते आणि हळूच बोलते, बघा बघा तुमचे मित्र बायकोच्या शब्दाबाहेर नाहीत. ती म्हणेल ती पूर्व दिशा आहे त्यांच्यासाठी आणि तेही लग्नाआधीपासून. रितेश, मी पण तुझ्या शब्दाबाहेर नाही ग. तू जे म्हणते ते मी मनापासून ऐकतो आणि आपलं अरेंज मॅरेज असून सुद्धा मी तुझं सर्व ऐकतो. त्यांचं तर लव्ह मॅरेज आहे, तो तर पूर्ण वाहवत जाणार तिच्या मागे. ही काळ्या दगडावरची रेग आहे. असं म्हणताच प्रियाला हसू आलं. तिची हसू पाहून रितेशलाही हसू आलं. त्यांचं हसणं ऐकून
जो आणि पाटील सर त्या दोघांकडे विचित्र नजरेने पाहू लागतात. पाटील सर, काय रे रितेश, काय झालं? तुम्ही दोघं हसता का आहात? काय होईल पुढे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. प्लीज सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. थँक्यू.